श्री स्वामी समर्थ. मी संजय कुलकर्णी नाट्यछंद या चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे. मित्रांनो, तुम्ही हल्लीचे पेपर उघडले असाल, वाचले असाल, नाटकाच्या जाहिराती तुम्ही प्रकर्षाने बघत असाल. जर तुम्ही नाट्य शौकीन असाल तर तुम्हाला त्यात एक गोष्ट प्रकर्षाने दिसली असेल ती अशी की काही नाटकांच्या जाहिराती येत असताना त्यांची नावं सुद्धा बदललेली आहेत. नाटकाची नावं का बदलतात हा तुम्हाला एक पडलेला प्रश्न असेल. परंतु नाटकाच्या नावावरून म्हणजेच त्याची नावावरून नाटकं चालतात, प्रेक्षक येतात असा निर्मात्यांचा समज आहे. मित्रांनो, हे चांगली गोष्ट आहे की नाटकांच्या जाहिराती या त्याची असाव्यात. परंतु काही नाटकांचे प्रयोग म्हणजे 25-30 प्रयोग झाल्यानंतर जर नाटकाची नावं बदलत असतील तर त्याला मी काय म्हणू? माझ्याकडे उत्तर नाही आहे. ते उत्तर निर्मात्यांकडे आहे. कारण अशा नाटकांना बुकिंग होत नाही आणि म्हणून ती नाटकाची नावं बदलली जातात असं मला प्रामुख्यानं वाटतं. तुम्हालाही ते वाटलं असेल. मित्रांनो, काही महिन्यापूर्वी लाडकी विहीण योजना हे नाटक आलं होतं. त्यावेळेला सरकारच्या लाडक्या बहीण योजनेचा संदर्भ त्यात असेल म्हणून मलाही वाटलं होतं, प्रेक्षकांनाही वाटलं होतं. परंतु नाटक पाहिल्यानंतर त्याचा सुतरामच संबंध नाही हे ज्या वेळेला मला कळलं त्या मला बरं वाटलं. कारण नाटक आणि निर्मिती सावंतीची भूमिका फारच लक्षणीय आहे. परंतु आता मला असं कळलं आहे आणि आता अलीकडे नाटकाची जाहिरात पाहिल्यानंतर मला असं कळलं आहे की त्या नाटकाचं नाव आता विहीणबाई जोरात असं आलेलं आहे. आणि विहीणबाई जोरातवरून मला जाऊबाई जोरात हे नाटकाचं नाव आठवलं, नाटक आठवलं. आणि मुख्य म्हणजे निर्मिती सावंतसुद्धा त्या नाटकात भूमिका करायची आणि म्हणूनच जोरात हे नाव घेतलं असावं असा माझा सुद्धा तर्क आहे. प्रश्न असा आहे की निर्मिती सावंत हिच्या नावावर नाटकं चालतात, बुकिंग होतात, कारण त्या अभिनेत्रीने आपलं नाव व्यावसायिक रंगभूमीवर कोरलेलं आहे. म्हणून नाटकाचं नाव बदलायची गरज होते का हा मला एक प्रश्न पडला. त्याचं उत्तर निर्माते दिलीप आणि लेखक राजेश देशपांडे यांनी दिलेलं आहे. ते असं म्हणतात की प्रेक्षकांना त्या नाटकामध्ये कुठलीही सरकारची योजना दिसली नाही आणि म्हणून ते नाटकाचं नाव आम्हाला बदलावं लागलं. मला यातून काही अर्थबोध झालेलाच नाही मित्रांनो. असो, दुसरं नाटक आहे जे आता गेल्या आठवड्यात आलेलं आहे, कॅरी ऑन स्पायगिरी. आता कॅरी ऑन स्पायगिरी हे भरत दाभोळकरचं नाटक मी आता अलीकडे पाहिलं आणि आता त्या नाटकाचं नाव झालेलं आहे, एक विशेष नाव असं आहे की मला ते समजलं नाही की त्या नाटकाचं नाव का बदललं आणि का त्यांना बदलावं असं वाटलं. त्यांनी ठेवलं आहे हेरगिरी चालू आहे. मला नवल वाटलं की हेरगिरी चालू आहे नाव ठेवून हे नाटक किंवा प्रेक्षक पाहणार असतील, त्याला हाऊसफुलचे बोर्ड लागणार असतील असा समज बहुतेक भरत दाभोळकर आणि त्या नाटकाच्या निर्मात्यांनी केला असावा. भरत दाभोळकरांचे एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी एक रिक्षा घेतलेली आहे. म्हणजे रिक्षा त्यांनी काही वर्षापूर्वी घेतलेली आहे आणि ज्या ज्या वेळेला नाटकाचे प्रयोग असतात त्यावेळेला ते रिक्षा घेऊन नाट्यगृहात जातात. चक्क तेच रिक्षा चालवतात आणि त्यांच्या रिक्षाच्या बाहेर मागे बोर्ड लावलेला आहे, स्टिकर लावलेला आहे, हेरगिरी चालू आहे. मला असं वाटतं की मुळात नाटकाची संहिता, सादर होणारा प्रयोग हा लक्षणीय असला पाहिजे, तो बघणेबल असला पाहिजे. तसं जर काही नसेल तर मात्र मला नाटकाचं नाव बदलून काय होणार आहे हाच एक प्रश्न माझ्यासमोर आहे, तसंच तुमच्यासमोर असेल. अजून एक नाटक आहे जे येऊन गेलेलं आहे, ते राजन तामाणे दिग्दर्शित
गोष्ट एका घटस्फोटाची. या नाटकाचं नाव होतं आधी डॅश द स्पिरिट. डॅश द स्पिरिट हे नाव इंग्लिश आहे म्हणून प्रेक्षक नाटकाला येणार नाही असा नाटकाच्या निर्मात्यांचा विषय होता. नाटकांच्या निर्मात्यांना वाटलं म्हणून राजन तामाणे यांनी त्या नाटकाचं नाव बदललं आणि ते नाव बदलण्यासाठी त्यांनी अनेक नाटकाची नावं एका कागदावर एका वहीवर लिहून काढली आणि एक नाटकाचं नाव त्यांना मिळालं गोष्ट एका घटस्फोटाची. म्हणजे मला असं विचारायचं वाटतं त्यांना की या नाटकाचे नावं बदलून नाटकं जर चालणार असतील तर नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होण्याआधीच नाटकाचं नाव तुम्ही नीट ठेवावं, त्याचं बारसं करावं आणि मगच ते प्रयोग करावे. मित्रांनो, हे सगळं बघितल्यानंतर पाहिल्यानंतर मला असं वाटतं की जे जुने नाटककार होते, जी जुनी नाटकं आलेली आहेत ती पाहिल्यानंतर त्या कुठल्याही नाटककाराने किंवा निर्मात्याने नाटकाची नावं बदलली नाहीत. प्रामुख्याने उल्लेख करायचा तर वसंतराव कानिटकर, वि वा शिरवाडकर, शन्ना नवरे, सुरेश खरे असे नाटककार जे व्यावसायिक रंगभूमीवर लाभले त्या नाटकाच्या लेखकांनी नावं बदलली नाहीत. इवन संगीत नाटकाला पण नावं बदललेली नाहीत. मग नाटकाची नावं बदलून जर प्रेक्षक येणार असतील तर चांगलीच गोष्ट आहे. मित्रांनो, आता मी काय करणार आहे, जी नाटकाची नावं बदलली आहेत त्या प्रयोगांना मी जाऊन बघणार आहे की नाटकाचं बुकिंग वाढलं आहे का कमी झालं आहे. मित्रांनो, आज पुष्कळ बोललो. एक विषय नवीन होता म्हणून तुमच्यासमोर मांडला. आवडला तर मला नक्की कळवा आणि माझं नाट्यछंद चॅनल तुम्ही शेअर करा, मित्रमैत्रिणींना सांगा आणि मी तुमची वाट पाहतो आहे. तुमच्या प्रतिक्रियांची ती मला द्या. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्पष्टपणे तसा मला उल्लेख करा म्हणजे मला अजूनही काही सुधारणा करता येते. इथे थांबतो. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.